हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर आज आपण बनवणार आहोत सातारी स्टाईल मिरचीचा ठेचा. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया अगोदर. तर त्यासाठी मी या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, जिरे आणि आपण मीठ घालणार आहोत त्याच्यानंतर. आणि एक वेगळा असं इन्ग्रेडियंट्स घातल्यामुळे त्याचा तिखटपणा कमी होईल असं एक तुम्हाला मी सांगणार आहे नंतर. तर आता त्यासाठी मी एक लोखंडी तवा घेतलेला आहे. तर लोखंडी तव्यामध्ये केलेलं ना खूप छान चव लागते. तर तुम्ही एकदा करा, लोखंडी तव्यामध्ये खूप छान लागतं. तर अगोदर आता आपण तवा गरम झाला की त्याच्यामध्ये मिरच्याचे तुकडे टाकून भाजून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये थोडंसं ना तेल सोडायचं म्हणजे खूप छान मिरच्या भाजतात. हे बघा, अशा पूर्ण भाजायच्या, अशा लालसर होईपर्यंत. आणि नंतर ह्याच्यातच लसूण टाकायचा, जिरे टाकायचे आणि कोथिंबीर. असं थोडंसं परतायचं. थोडेसे शेंगदाणे टाकायचे. आता हे काय काय असे परतल्यानंतर काय काय जण ह्याच्यातच तांब्यानी किंवा मग ह्याने असं हे थोडंसं बारीक करतात. पण आता आपण मिक्सरमध्ये करणार आहे बारीक. तर आता हे मिक्सरमध्ये बारीक केले बघा मी. तर हे असं दिसतंय. तर आता आपण काय करणार आहोत, हे आता परतणार आहोत. तर तव्यात थोडंसं तेल घालायचं. त्याच्यामध्ये असा बारीक चिरलेला कांदा चांगला असा लालसर परतवून घ्यायचा. हा बघा, असा लालसर परतून द्यायचा. आणि आता याच्यामध्ये हे बारीक केलेलं वाटण आहे ना त्याचं, ते टाकायचं. नंतर मिक्स करून घ्यायचं चांगलं. हे असं मिक्स करून चांगलं परतायचं तव्यावर. आणि त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि असं परतून घ्यायचं चांगलं. ह्याच्याने काय होतं माहिती आहे का, ते तिखटपणा पूर्ण निघून जातो कांदा घातल्यामुळं. आणि नंतर खायच्या वेळी काय करायचं, जेव्हा आपण ठेचा घेऊ ना तर त्याच्यात थोडंसं तेल घालून नंतर घ्यायचं खायला. तुम्ही तिथं खाऊ नका, इतका म्हणजे अजिबात तिखट लागत नाही ठेचा. हा बघा, आता असा तयार झाला आहे. किती छान सुंदर दिसतोय बघा. खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल आमच्या सातारी स्टाईल मिरचीचा ठेचा. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब